हाँ ना मुझे छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं, ओ परी हूँ मैं, मुझे न छूना, परी हूँ मैं. कमिटमेंट जी खूप महत्त्वाची असते आणि मग ती कोणतीही असो, आई म्हणून असो, बायको म्हणून असो किंवा एक प्रोफेशनल ॲक्ट्रेस म्हणून असो, त्या गोष्टींवर पूर्णपणे उतरायचा प्रयत्न करते आणि पुढेही तसंच करेन आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात तेच करावं, यश मिळतं. माझी आजी जी मूल्य मनाशी धरून जगायची, जे वागायची, मग काही असेल, घरी आलेल्या कुठल्याही माणसाला स्वतःच्या हातचं बनवून खाऊ घालण्यापासून ते कोणाकडे जाताना स्वतः बनवलेलं घेऊन जाण्यापर्यंत जी काही जीवनमूल्य तिने जपली त्यातलं 1 किंवा 2 तरी मी स्वतःपाशी जपण्याचा प्रयत्न करीन. माझी आई अर्थातच ती पहिली आपली गुरु असते. ती माझ्या शाळेतल्या बाई, मोडकबाई, ज्यांनी माझं मराठी खूप छान करून घेतलं. त्यावेळेला त्या शाळेत होत्या, त्यामुळे आमचं मराठी खूप चांगलं झालं. अर्थात चैत्राली माझी बहीण आहे. आपण ह्या बायकांना घरात बघत असतो. त्याच्यानंतर माझी भाची राधा, जिनी एक आमचं सगळं सर्कल पूर्ण केलं आहे. अगदी अव्यक्त बायका, म्हणजे आपल्या घरातली मावशी असेल, तू कधीतरी माझा इंटरव्ह्यू केला असशील, त्यातली कुठली तरी गोष्ट लोकांना आवडली असेल. मला असं वाटतं की हा जो आपण स्त्रीचा सन्मान महिला दिनाचा करतो, तो फक्त महिलांचा नाही आहे, त्याबरोबरीने पुरुषांचा आहे. आपल्या बाबांनी जर आपल्या आईला एवढा सपोर्ट केला नसता, तर ती एवढी खुलून आम्हाला तिने छान वाढवलं नसतं, आजोबांनी आजीला केला नसता. मला असं वाटतं सगळेजणं, स्त्री आणि पुरुष चाकं आपण जे म्हणतो ते खरंच आहे. फक्त माझं एकच म्हणणं या मार्गातनं आणि या माध्यमातनं राजश्री मराठीच्या सांगायचं आहे की स्त्रीचा फक्त महिला दिनाच्या दिवशी सन्मान न होता, तिला देवी किंवा तिची वल्गना न करता तिला माणूस समजूया. आणि मग तिला माणूस समजलो तर असा दिवस साजरा नाही करायला लागणार आपल्याला. प्रत्येक वेळेला सबलीकरण आणि सक्षमीकरणाबद्दल बोललं जातं. मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये, म्हणजे ते माझ्यामध्ये सुद्धा ते सबलीकरण किंवा ते सबल असणं किंवा सक्षम असणं हे इनबिल्ट आहे. त्यामुळे वेगळं सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला थोडं जागृत होण्याची आणि थोडा विचार करण्याची स्वतःबद्दल गरज आहे, स्वतःवर फोकस करण्याची गरज आहे असं, आणि ते मी करणार आहे स्वतःवरती. मला ना आता बरीच वर्ष झाली मी काम खूप कमी केलं स्वतःचं, आणि आय हॅव नो रिग्रेट्स. म्हणजे दिस वॉज द बेस्ट टाईम दॅट आय स्पेंट विथ माय चिल्ड्रन. त्यामुळे मला कुठेही असं नाही वाटत आहे अरे रे ती 5 वर्ष मी अजून काम करायला होतं. नाही, मी खूप काम केल्यानंतर लग्न केलं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा माझी बाळं झाली, त्यामुळे मला तो क्वालिटी टाईम त्यांना द्यायचा होता. पण आता फ्रॉम नाव आय एम गोइंग टू फोकस अ लॉट ऑन माय वर्क, आणि तुम्हाला माझं छान छान काम बघायला मिळेल ॲज अ फिल्म मेकर आणि ॲज अन ॲक्टर ऑल्सो. सो रेनबो नावाचा सिनेमा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला ह्या वर्षी येईल, आणि त्याचबरोबर अजून एक खूप छान अनाऊन्समेंट मी करणार आहे, जी खूपच लवकर करेन, बट इट्स टू अर्ली फॉर दॅट. सो त्याची प्लीज वाट बघा. मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनी, म्हणजे आता हे आई झाल्यावर मला जास्ती जाणवतं की स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्त्रीला प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपलं सगळीकडेच अडतं आहे आपल्या वाचून, तर ती स्वतःसाठी ह्या सगळ्यात वेळच काढू शकत नाही किंवा काढू इच्छित नाही असं मला वाटतं. तर कुठलंही गिल्ट न घेता स्वतःसाठी काही मिनटं तरी दिवसातली जगलं पाहिजे असं मला वाटतं. बस, म्हणजे अजून काय. मी तुला सांगू का, मी ह्या वेळेला महिला दिनाच्या निमित्ताने काय करायचं असं मी ठरवलं. तर मी विचार केला की आपण एक फोटोशूट करायला पाहिजे. तर फोटोशूट काय करायचं, कसं करायचं. तर माझ्यासाठी ज्या सगळ्याजणी काम करतात, मेड्स हा चुकीचा शब्द आहे, पण ज्या माझ्या हेल्प्स आहेत, खरं तर माझा उजवा हात डावा हात, त्या सगळ्या जणी, म्हणजे सातारचं माझं घर आहे, माझं पुण्यात घर आहे आणि मुंबईत आहे, मी 3ही ठिकाणी ऑपरेट करते. तर माझ्या जेवढ्या त्या घरातल्या सगळ्या जणी काम करतात त्या सगळ्यांसाठी मी एक फोटोशूट केलं माझ्याबरोबर, स्पेशली फॉर वुमन्स डे. ते मी वुमन्स डेच्या दिवशी येईल आणि एक अख्खा दिवस मी, कारण त्या दिवशी खूप कार्यक्रम असतात, तर एक अख्खा दिवस मी फक्त त्यांच्यासाठी काढला, त्यांच्याबरोबर आम्ही स्पेंड केला. त्यांना घेऊन सेटवरती पण आले होते मी. आणि ह्या वेळेचा महिला दिन मला जरा जास्त सॅटिस्फॅक्शन देणार आहे त्याच्यामुळे, की मी त्यांच्यासाठी हे केलं. नेहमी मला तयार होऊन जाताना बघतात तर नेहमी असं म्हणतात, अरे ताई असं साडी किती छान नेसली आहे, दागिने किती सुंदर आहेत, आज मेकअप किती छान झाला आहे. मला असं वाटलं हे जरा उलटं व्हायला पाहिजे ह्या वेळेला, की त्या किती छान तयार झाल्या आहेत. त्यामुळे हेअर ड्रेसर, मेकअप, कॅमेरा आणि हे सगळं मी त्यांच्यासाठी घडवून आणलं.
मला स्वतःसाठी थोडा वेळ काढायला आवडेल. मला थोडीशी रिटायरमेंट घ्यायला आवडेल. आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे असे आश्रम असतात बघ, संन्यासाश्रम असतो, नंतर त्याच्या आधी एक वानप्रस्थाश्रम असतो, त्याच्या आधी गृहस्थाश्रम असतो. तर मला असं वाटतं की थोडासा वानप्रस्थाश्रम आपल्या सगळ्यांमध्ये आपण जर इम्बाईब करून घेतला ना, तर आपल्यासाठी वेळ काढणं, बाकी सगळ्या सांसारिक गोष्टीपासून थोडं दूर होणं आणि स्वतःला थोडं सुटं करून, नाहीतर आपण फार नवऱ्यामध्ये, मुलांमध्ये, सगळ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आपण फार जास्त गुंतून राहतो. थोडं स्वतःला सुटं केलं आणि स्वतःसाठी वेळ घेतला, स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधला, तर मला वाटतं त्याचा आपल्या ह्याच नवऱ्याला, मुलांना जास्त फायदा होईल, कारण इथून छान शांत राहू आपण. सगळ्यांनीच मला खूप मदत केलेली आहे, खूप प्रेम दिलेलं आहे. आत्ताच शिवानीनी मुलाखत घेताना ती मला म्हणाली की तू खूप प्रेम वाटतेस. तर मी जर ते प्रेम वाटू शकत असेल तर मुद्दलात ते मला मिळालेलं आहे, आणि ते ज्यांच्याकडून मिळालेलं आहे त्यांच्यातल्या 70% ह्या स्त्रिया आहेत. मी साडी कशी नेसायची, आपण वावरायचं कसं स्टेजवरती, बाकीच्या आयुष्यामध्ये, हे मी माझी या हिरोज आहेत. साडी पिनअप करून कशी ठेवायची, पटकन साडी कशी बदलायची, हे मी वंदना मावशीकडून शिकली आहे. मी स्वातीताईकडून काही गोष्टी शिकले आहे की हाऊ टू कॅरी युअर सेल्फ ह्याच्याबद्दलचं, की आपण कसं वागलं पाहिजे, किती बोललं पाहिजे, काय बोललं नाही पाहिजे, ह्या कित्येक गोष्टी मला माझ्या सिनियर्सकडून शिकायला मिळालेल्या आहेत. आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे की जेव्हा कधी आपण कलाकार असं म्हणतो तेव्हा पटकन आपल्या डोक्यामध्ये पुरुष कलाकारच येतात दरवेळेला. पण मला असं वाटतं की मी जेव्हा कलाकार म्हणते तेव्हा माझ्या नजरेसमोर जितके पुरुष कलाकार येतात तितकेच अत्यंत उत्तम स्त्री कलाकारसुद्धा माझ्या नजरेसमोर येतात. आणि हेच सगळ्यांना व्हावं, आणि आपण स्त्रिया आहोत, आपण जास्त इन्क्लुझिव्ह असावं. त्याच्यामुळे सर्व जेंडरच्या लोकांना आपण आपली बाहू पसरून आपण त्यांना आपल्यात सामावून घ्यावं, एवढीच मी एक विनंती करीन.